तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे पुन्हा एकदा गावकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि कर्जतकरांच्या हितासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे आक्रमक होत पुन्हा एकदा गावकऱ्यांसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे लवकरच टाटा कंपनीच्या विरोधात सुधाकर घारे आंदोलन करणार आहेत. या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याचं नियोजन केलं जाणार आहे. त्यामुळे टाटा कंपनीच्या विरोधात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कर्जतमधील टोरेंट प्रकल्प वादात. जंगल पेटवून प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे या प्रकल्पाला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय. क्रशर प्लांट चालवताना 30 मीटर चिमणी आणि बॅक फिल्टर न लावता प्रदूषण नियंत्रण मंडळानं कॉन्सेंटमध्ये दिलेले नियम आणि अटी धाब्यावर बसवून स्थानिक लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. सेपरेट एन्व्हायरमेंट सेल प्रोजेक्ट लोकेशनला आणि हेड ऑफिसला स्थापन करून स्थानिकांच्या पर्यावरणविषयक समस्या जाणून निराकरण करण्यासाठी 24 तास हेल्पलाईन आणि संपर्क आवश्यक असल्याचं पर्यावरण मंत्रालयाने अट घालूनही पालन केलं जात नाही. तापकीरवाडी ट्रान्सफॉर्मरवर कंपनीच्या अतिरिक्त लोड दिल्यानं डीपी जळाला. ट्रान्सफॉर्मर लीक झाला. स्थानिकांना होणाऱ्या त्रासाचं कुणालाच घेणं देणं नाही, अशी जनतेची भावना आहे. सरकारनं अधिसूचना जारी करूनही कामगारांचे पगार 2-2 महिने होत नाहीत. स्थानिक लोकांनी कंटाळून काम सोडून जावं, हा तर उद्देश नसावा ना. स्थानिक आदिवासी समाजाला 12वी पर्यंत मोफत शिक्षण सुविधा आणि 50 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मोफत आरोग्य सुविधा याबाबत टाटा कंपनीनं आपलं धोरण या 10 महिन्यात भूमिका मांडून अजूनही स्पष्ट केलेलं नाही. फक्त पर्यावरण मंत्रालयाला देण्यासाठी 3 महिन्यानं मॉनिटरिंग डेटा फक्त कागदपत्रांवर देऊन पूर्तता केली जातीये. आवाजहीनांचा आवाज बनण्यासाठी कम्युनिटी रेडिओ स्थापन करण्याची अट केंद्रानं घातली. भिवपुरी ग्रामपंचायतीनं त्याप्रमाणे ग्रामविकास समिती स्थापन करूनही डिसेंबरपासून 3 महिन्यांवर कंपनीनं एकदाही मीटिंगसाठी समितीनं वारंवार विनंती करूनही बोलवलं नाही. कंपनीनं जनसुनावणी अहवाल आणि पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या वचनानुसार एकही योजना, सुविधांना प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त झालं नाही. तर नागरिकांच्या, लोकांच्या हितासाठी अशा प्रकारचं लोकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर कर्जतमध्ये इतर राजकीय नेते करतायत काय, हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. गरम पडायलाच आल्या. एखादं मूल बिल पडलं, मेलं बिलं तर कोणता बदल घेणार? माझं स्वतःचं घर झालंय पडायला, तसंच ठेवलंय उभं करून. बघा येऊन समोर स्वतः. बोला. आता 2 महिने झालेले आहेत उपोषण झालेलं, तरी पण अजून काय हालचाल चालू केली नाही त्या लोकांनी. आणि आता एवढा धूल येते ना गावामध्ये, काय करायची पण सोय राहिली नाही. अशी घरा भरलेली आहेत धुलीनी. काय करायचं मग आता? जर अजून परत जर नाहीच काय केलं ना, तर आता आम्ही डायरेक्ट येणार तिथं गेटवरती बसतात. सगळ्या लेडीज येणार, आता थांबणार नाहीत. आता मुलांना पण लय त्रास होतोय. एवढी धूल येते गावामध्ये, अख्खं घर भरलेलं आहे धुलीने. कुठला प्रकल्प येतोय? टाटामधून, टाटाचं भेपुरी कॅम्पचं काम चालू आहे ना. कुठे काम चालू आहे? कुठे चालू आहे? प्रोजेक्ट चालू आहे भेपुरी कॅम्प. आमच्या घरामध्ये पेशंट होता. 2 दिवसात आमचा पेशंट दवाखान्यामध्ये नेला. त्याचा आता जीवाचं बरं वाईट होईल, ते कोण बघल? मग साहेबांना माझ्या नवऱ्याने किती वेळा सांगितलं असं जाऊन का आमच्या घरामध्ये पेशंट आम्हाला सोय पाणी करा. कधी काय दिलं नाही आम्हाला. नुकसान वाईट काय त्यांच्याकडून नसतंय. आमचं पाणी सुद्धा त्याही तोडलं प्यायचं. 2 दिवस लाईट नव्हती तर कुठून पाणी प्यायला? आम्ही का तसे राहायचं का पोराबाळांना घेऊन? आमची लाईट फुकट वापरतात, त्यांची लाईट देतील का आम्हाला? आमच्या पेटीवरून त्याही लाईट घेतली, त्यांची देतील का आम्हाला? पाणी होता प्यायचा, तो पण बंद केलाय. देऊ देऊ बोलतात, कधी जाणार ती पाणी? हा, सगळं बंद केलंय तर केलंय ना, अजून परत काय हालचाल करीत नाही गावामध्ये. मी तापकीरवाडी गावामधला रहिवासी आहे, अनिल घाडगे. आता टाटा प्रोजेक्ट चालू होऊन 1.5 वर्ष झालं असं. 1.5 वर्षामध्ये आमच्या जेव्हा 2 वेळा आम्ही उपोषण केले, 2 वेळेला त्यांनी आम्हाला लेखी मागण्या दिल्या. त्या स्वरूपात 32 मागण्यामधले एक पण मागणी त्यांची पूर्तता झालेली नाही. आता ते ब्लास्टिंग वगैरे होते, एवढं धुळीचं वातावरण झालं आहे. लेडीज मंडळ, आमची लहान मुलं आहेत, एवढा त्रास होतो आहे. कंपनी येऊन बघत सुद्धा नाही गावामध्ये.
आता परत आमच्या ट्रान्सफॉर्मरना त्यांनी टाटा कंपनीचा प्रोजेक्ट आहे, टाटा त्या प्रोजेक्टला लाईट नाही देऊ शकत किंवा गावाला पण नाही लाईट देऊ शकत, मग ग्रामपंचायतीची लाईट कशी घेते? आमच्या ट्रान्सफॉर्मरना तिकडे कंपनीने लाईट घेतले. मी ते MSCBच्या साहेबाला तहसीलचा तो काय त्याचं नाव त्याला मी फोन केला काल, तर तो बोलतो का नाही ठीक आहे मी बघतो वगैरे. आणि आम्हाला समजलं का ते MSCBवाल्यांनी पण पैसे घेतले आणि टाटाला. आणि तो साहेब बोलतो कशावाला काय केले का काय त्याचं आहे नाव, तो बोलतो का ते आम्ही ऑफिसला लाईट दिले. तर ऑफिसला आता एक गावातलं एक नवीन घर जर बांधलं तर त्याला मीटरच्या व्यतिरिक्त डायरेक्ट मीटर न घेता आपण लाईट घेऊ शकतो का? नाही, MSCB नाही देऊ शकत ना. मग त्यांनी कंपनीने कशी डायरेक्ट लाईट घेतली. आणि आमचे त्याच्यामुळं आमची पेटी पण जळली, त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. आणि ते दुसऱ्या दिवशी आम्ही ऑनलाईन भाऊनी कंप्लेंट टाकल्यामुळे ऑनलाईन दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी डायरेक्ट कनेक्शन दिलं. आणि ती पेटी पण लिकेज आहे, कधी पण ते जाऊ शकते आणि आम्हाला व्होल्टेजचा पण प्रॉब्लेम होतो आता. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.